लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलाय। या वर्षाखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। निवडणूक काळामध्ये केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढतच चाललाय। जून अखेरीस 8,55,397 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहोचलंय। या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये 24,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारने घेतलंय। त्यामुळे वर्षाखेरीस 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षामध्ये होण्याची शक्यता वित्त विभागाने वर्तवली आहे। राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेता येतं, मात्र आत्ताच हे कर्ज जवळपास 18% इतकं झालंय। या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज हे 64,659 कोटी रुपये इतकं द्यावं लागणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं दिसतंय। तर कर्जावरील व्याजापोटी किती हजार कोटी वर्षाअखेरपर्यंत सरकारला भरावे लागणार आहेत आणि याआधी सरकारने किती रुपये भरलेले आहेत ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्षाअखेरपर्यंत सरकारला 64,659 कोटी रुपये इतकं व्याज द्यावं लागणार आहे। 2024-25 मध्ये सरकारने 54,687 कोटी रुपये व्याज भरलेलं आहे। 2023-24 मध्ये 45,652 कोटी रुपये इतकं व्याज दिलंय। 2022-23 ला जवळपास 41,689 कोटी रुपये इतकं व्याज सरकारने भरलेलं होतं।